नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बाजरीच्या भाकरी बनवतो आहे. खूप छान टेस्टी बनतात त्या बाजरीच्या भाकरी आणि सध्या आता हिवाळा चालू आहे ना, मग बाजरी खाणं खूप छान असतं. इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. कधीही बाजरीचं पीठ आहे ताजं घ्या, जास्तच दिवसाचं घेऊ नका, कारण ते नाही तर कडू लागतं आणि मग भाकरी पण छान आपल्या अशा जमत नाही, चिरा जातात मग त्याला. इथं मी पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे. बघा कसं मी हातावर मळून घेतलेलं आहे आणि थोडीशी थापून घेतलेली हातावर. आणि आता थोडंसं पीठ टाकून मी ती भाकरी थापून घेते. बघा अशी भाकरी थापून घ्यायची. भाकरी थापून झाली. आता तवा छान तापू द्यायचा आपल्याला. तवा तापल्यावरच भाकरी तव्यावर टाकायची. आता मी त्याच्यावर तीळ आहे ना थोडीशी भुरभुरते आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत नाही टाकले तरी चालते. छान अशी पण लागते भाकरी. आता आपण ही भाकरी तव्यावर टाकून घ्यायची आहे. तव्यावर आपल्याला ही जी पिठाची बाजू आहे ना ती वरती करायची आहे आणि मग ती तव्यावर टाकायची. आता त्याच्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी लावायचं आहे. सगळीकडं व्यवस्थित पाणी असं लागलं पाहिजे, कोरडं नाही ठेवायचं. आणि पाणी लावल्यानंतर लगेच पलटी करायची, नाही तर मग भाकरीला ना तडे जातात, करपते ती भाकरी. बघा इथे कसं मी पाणी लावून घेतलेलं आहे. आता आपण इथे भाकरी पलटी करून घ्यायची. चांगली पलटी झाली का मग ती बाजू छान अशी भाजू द्यायची. भाजून घेतली का मग तव्यावरच ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. हे बघा आता मी ही वरची बाजू खाली केली. आता ही छान फुलते. मग बघा मस्त फुलली भाकरी. तुम्हाला जर वाटत असेल तर कच्ची आहे तर मग साईडने पुन्हा तुम्ही अशी दाबून दाबून व्यवस्थित भाजून घेऊ शकतात. बघा मस्त छान अशी भाजली ही भाकरी. बघा इथे आपल्या सगळ्या भाकरी बनवून तयार झालेल्या. ते खूप छान खरपूस भाकरी झालेल्या. ते कुरकुरीत लागतात मस्त आणि बनवायलाही खूप सोप्या आहे. याच प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बाजरीच्या भाकरी बनवू शकतात. ज्वारीच्या, तांदळाच्या, कोणत्याही नाचणीच्या सुद्धा अगदी अशाच बनवल्या तरी मस्त लागतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण